नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. समीर तयार होऊन ऑफिससाठी निघाला. समीर, मुलांना शाळेत सोडशील का? का? गाथा नाही सोडणार का? अरे ती अजून आली नाही ना म्हणून, माया बोलली. आली नाही म्हणजे? सकाळी येणार म्हणाली होतीस ना तू? हो म्हणाले होते पण नाही आली. प्लीज मुलांना सोड ना, मी घ्यायला जाईन. ठीक आहे, पण ती अजून का आली नाही तिला विचार एकदा, समीर काळजीनं बोलला. ती देव सोबत आहे, तिची काळजी करू नकोस. ते जितका वेळ सोबत असतील ना तितक्या लवकर त्यांचं नातं पुढे जाईल. ठीक आहे, पण दुसरं काही कारण नसावं? दुसरं काय कारण असणार? तू आता उगाच मला टेन्शन देऊ नकोस. टेन्शन देत नाही बाबा, सध्या ती ज्या परिस्थितीतून जाते आहे त्यामुळे काळजी वाटते आहे. मी फोन करू का? हां, 1 मिनिट. मग मायानं गाथाला फोन केला, पण तिनं उचलला नाही. उचलत नाही आहे, माया बोलली. डॉक्टरला करून बघ. बरं. मग मायानं देवला फोन केला, त्यानं उचलला. हॅलो देव. बोल माया. तुम्ही अजून घरी नाही आलात? सगळं ठीक आहे ना? गाथा तुझ्यासोबतच आहे ना? हो माया, सगळं ठीक आहे आणि आम्ही दोघेही सोबतच आहोत. आम्ही थोड्या वेळाने येऊ. नाही आला तरी चालेल. ठेवते, बाय. माया खुश होत बोलली आणि फोन कट केला. समीर काय झालं या आविर्भावात तिच्याकडे पाहत होता. समीर, त्यांच्यामध्ये सगळं ठीक आहे, दोघेही सोबतच आहेत. यायला उशीर होईल म्हणतायत. ओके. मला ना खूप छान वाटतंय. ते उशिरा येत आहेत म्हणून, समीर बोलला. इडियट, त्यांचं पुन्हा जुळतंय हे पाहून, माया बोलली. ओह, मलाही गाथासाठी आनंद होतोय. बरं, मी निघतो. मुलं तयार आहेत ना? हो. ग्रीशा, सत्यम, डॅड इज वेटिंग फॉर यू बेटा, माया बोलली. कमिंग मॉम. दोघेही एकसाथच बोलले आणि आपापली स्कूल बॅग घेऊन रूमच्या बाहेर आले. आर यू रेडी? समीर त्यांना पाहून बोलला. येस डॅड, दोघेही एकत्रच बोलले. गुड, कम. बेबी माय लव, बाय बाय. समीरने मायाच्या गालावर किस केलं. बाय मॉम. सत्यम आणि ग्रीशाने पण तिच्या गालावर किस केलं आणि तिघेही निघाले. इकडे सकाळचे 10 वाजले होते. देवनं गाथासाठी त्याच्या हातानं छान असा नाश्ता बनवला. गाथा, त्यानं तिला आवाज दिला. गाथा लवकर ये यार, खूप भूक लागली आहे, तो नाश्ता डायनिंग टेबलवर लावत बोलला. गाथा पायऱ्या उतरत हळूहळू खाली येत होती. लवकर ये ना, असं म्हणत देवनं तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला. तिनं फक्त त्याचा व्हाईट टी शर्ट घातला होता, म्हणजे जो तिच्या गुडघ्यापर्यंत येत होता. तिच्या उघड्या गोऱ्या मांड्या आणि पाय खूपच सेक्सी दिसत होते. टी शर्टचा गळा तर तिच्या एका खांद्यावरनं खाली सरकला होता, त्यामुळे तिच्या ब्लॅक ब्राची पट्टी दिसत होती. ते पाहून त्यानं शहारतच औंढा गिळला. ती त्याच्या जवळ आली. हे तू काय घातलंयस? तो अडखळत बोलला. ॲक्च्युली फ्रेश होताना माझा ड्रेस भिजला म्हणून मी तुमचा टी शर्ट घातलाय. चांगलं नाही दिसत आहे का? काढू का? ती मुद्दाम भोळेपणाचा आव आणत बोलली. नाही नाही, असू दे. काय झालं? तुम्ही असे अडखळत का बोलताय? ती त्याच्या अजूनच जवळ येत बोलली. तू अशी समोर असताना बोलणं सुचलं तर पाहिजे ना. म्हणजे? ती डोळ्यांची उघडझाप करत बोलली. सांगू? असं म्हणत त्यानं तिच्या कमरेत हात घातले. ती मिश्किलपणे हसत त्याच्या डोळ्यात पाहत होती. तो तिच्या ओठांवरती झुकला आणि तिनं मान एका बाजूला केली. त्यानं डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. भूक लागली नाही का? खूप लागली आहे. मग सुरुवात करूयात, ती बोलली. तेच तर करतोय, असं म्हणत तो पुन्हा तिच्या ओठांवर झुकला आणि यावेळी तिनं मध्येच ओठांवरती हात ठेवला. त्यानं अगदी क्यूट फेस करून तिच्याकडे पाहिलं. मी नाश्त्याला सुरुवात करूया का म्हटलं, ती खट्याळपणे हसत बोलली. मुद्दाम छळतेस ना, तो तिच्या नाकाला नाक लावून बोलला. हो, ती हसत बोलली. यू नॉटी गर्ल. त्यानं तिच्या नाकाला आपलं नाक घासलं. कम सिट.
त्यानं तिला चेअरवर बसवलं आणि तोही तिच्या बाजूच्या चेअरवर बसला. पण ती लगेचच उठून त्याच्या मांडीवर बसली. तो हसला. त्यानं दोघांसाठी एक प्लेटमध्ये नाश्ता घेतला. त्यानं आधी एक चमचा तिला खाऊ घातला आणि नंतर तिनं त्याला भरवलं. इकडे 2-3 तास प्रसूती वेदना सहन करत अखेर राधिकाला मुलगी झाली आणि ते पाहून शिवला खूपच आनंद झाला. ती थकली होती. चेहरा क्षीण आणि मलूल झाला होता. त्यानं बाळ तिच्या चेहऱ्याजवळ आणलं आणि ती त्याला काय या आविर्भावामध्ये पाहत होती. तुला छोटी ग्रीषा हवी होती ना? शिव हसत बोलला. तुझी इच्छा पूर्ण झाली. आपल्याला एकदम ग्रीषासारखी मुलगी झाली. राधिकानं खुश होत बाळाच्या डोक्यावरती ओठ टेकवले. तू आराम कर, मी बाळ माईंना दाखवून येतो, शिव बोलला आणि तिनं हामध्ये हलकेच मान डोलावली आणि डोळे मिटले. बाळाला व्यवस्थित साफ करून त्यानं बाहेर आणलं. माईंचं अजूनही माळ जपणं सुरूच होतं. माई, शिव बोलला आणि माईनं डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. माई, तुला नात झालीये, शिव अगदी आनंदानं बोलला आणि माईनं हसून ईश्वराचे आभार मानले आणि जपमाळ ठेवून बाळाला हातात घेतलं. छोटंसं क्यूट गोर गोर बाळ एकदम कापसाच्या गोळ्यासारखं दिसत होतं. माईनं तिचा लोभ केला आणि हसत शिवकडे पाहिलं. राधिका कशी आहे? माईने विचारलं. ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे त्यामुळे थकली आहे. डॉक्टर तिला चेंज करून रूममध्ये शिफ्ट करतायत. गोड आहे रे बाळ, एकदम ग्रीषासारखं आहे ना? हो, अगदी तशीच आहे. ग्रीषाला पहिल्यापासून राधिकासारखं तिच्यासारखं बाळ हवंय असं म्हणायची. आणि तितक्यातच बाळ रडू लागलं आणि शिव थोडा घाबरला. वेड्या, तिला भूक लागली असेल, आतमध्ये नर्स जवळ दे, माई हसत बोलली आणि शिव तिला घेऊन आत गेला. इकडे दुपार झाली होती. देव आणि गाथा अजूनही त्याच्या फार्म हाऊसवर होते. गाथा फोन चालत होती आणि देव तिच्यासाठी लंच बनवत होता. देव देव, ती जोरात ओरडली. काय झालं? तो तिच्या जवळ येत काळजीनं बोलला. शिवला मुलगी झाली आहे. व्हॉट? हे पहा, त्यानं स्टेटस ठेवलंय. गाथानं त्याला फोन दाखवला. आणि हे कधी झालं आणि मला कसं माहीत नाही, असं म्हणत त्यानं शिवला फोन लावला. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू, शिव हसत बोलला. आणि तू मला सांगितलं का नाहीस? तुला डिस्टर्ब करू नका असं राधिकाच बोलली होती म्हणून नाही सांगितलं. कधी झाली डिलिव्हरी? देव बोलला. 2 तास झालेत. आणि राधिका कशी आहे? छान आहे. थोडा त्रास झाला परंतु नॉर्मल डिलिव्हरी झाली. ग्रेट, आम्ही येतोय. काही नाही, सावकाश या. ओके. देवने फोन कट केला आणि गाथाकडे पाहिलं. ती हसली आणि त्यानं तिला मिठी मारली. आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम. त्याची फॅमिली पूर्ण झाली. देव डोळ्यात पाणी आणून बोलला, कारण शिव लहानपणापासून एकटाच होता. त्याला कोणीही नव्हतं. मी चेंज करते, आपण निघूयात, गाथा त्याच्या पाठीवर हात फिरवत बोलली. तो सावकाश या म्हणालाय, तो बोलला. तो म्हणाला म्हणून आपण इथे थांबणं बरोबर वाटत नाही ना? तुम्हाला पाहून त्याचा आनंद अजून वाढेल. हो, मी आलेच चेंज करून, गाथा असं म्हणून चेंज करायला गेली आणि थोड्या वेळानं ते दोघेही मग हॉस्पिटलकडे आले. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं की पुढे अजून काय होईल? पाहूयात. ही कथा आता चालली आहे शेवटाकडे. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.